मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। लिंगणूर तालुका मिरज येथील करलमळा रस्त्यापासून वंचित। लिंगणूर तालुका मिरज हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागावरती वसलं आहे। तर याच गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती जुना खटाव ते आरक रस्त्यालगत करलमळा अशी एक 35 कुटुंबाची लोकवस्ती आहे। तर या वस्तीकडे जाण्याकरिता गेली 40 वर्ष रस्ता उपलब्ध नसल्याने तेथील स्थानिक नागरिक गुरुवारी दिनांक 29 मे रोजी आक्रमक झाले होते। तर स्थानिक नागरिक म्हणाले, गेली 40 वर्ष शासन आमची दखल घेत नाही। आमच्या करलमळा वस्तीमध्ये 35 कुटुंबे वास्तव्यास आहेत। तर या कुटुंबामध्ये शाळकरी मुले, वयोवृद्ध लोक, त्याचबरोबर रुग्ण वास्तव्यास आहेत। पण यांना गावाकडे शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी, त्याचबरोबर अनेक कारणांसाठी गावी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे। तर वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन देखील शासन आमची दखल घेत नाही। तर लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी, नाहीतर स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। नमस्कार। आज रोजी लिंगणूर नाईक करलमळा येथील नागरिक रस्त्यासाठी इथे जमलेले असून गेली 50 वर्षे त्यांना रस्ता नसल्यामुळे सतत शासनाकडे 3 ते 4 वर्षे प्रयत्न करत आहेत। त्या तहसीलदार मिरज यांच्याकडे 4 वेळा महसूल नियमानुसार रस्त्याच्या मागणीसाठी अर्ज करून देखील 2 वेळा ते रस्त्याच्या मागणीचा रिझल्ट त्यांनी निर्णय विरुद्ध दिला। तर रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात मुलांना शाळेला जाता येत नाही। तसेच सदर मळ्यामध्ये एकूण 35 घरे असून तिथे जायला रस्ता नसल्यामुळे मुलांना शाळेला जाता येत नाही। वृद्ध माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी झोळीतून न्यावं लागते। रस्ता नसल्यामुळे ओढ्यातून प्रवास करताना 2 मुलाचा ओढ्यामध्ये पडून मृत्यू पण झालेला आहे। अशा रीतीने एकंदरीत रस्ता नसल्यामुळे येथील नाईक मळ्यातील करलमळ्यातील रहिवाशांना नाहक आणि अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत। शासन दरबारी दाद मागून देखील आज तक त्यांनी दाद दिलेले नाही। 3 वेळा केस दाखल करून देखील 2 वेळा रिजेक्ट करण्यात आले। आज रोजी 29 मे 2025 रोजी स्थळ पाहणी करण्यासाठी माननीय तहसीलदार मिरज येणार होते। सकाळपासून 100 लोक, बायका, मुलं हे कामधंदा सोडून उपाशीपोटी इथे थांबले असून सध्या 4:30 वाजले, अद्याप तहसीलदार साहेबाचा पत्ता नाही। अशा रीतीने शासन दरबारी कोणीही दखल घेत नाही। यावेळी बऱ्याच वेळा प्रयत्न करून देखील रस्ता मिळालेला नाही। केवळ आरग लिंगणूर डांबरे रस्त्यापासून 500 फुटावरती आमचे मळे असून एकंदरीत 60 एकर जमीन आहे, 35 घरे आहेत। रस्ता नसल्यामुळे निम्मी घरं तिथं पडून लोकांनी जिथं जागा मिळेल तिथं त्यांनी राहायला गेलेले आहेत। एकंदरीत जसं काश्मीरचा भाग आहे तसा इथं झालेला आहे। अंदमान निकोबार बेटावर राहिल्यासारखी परिस्थिती आहे। शासन दरबारी आज तक कोणीही दखल घेतलेली नाही। आज पण मामलेदार साहेब आलेले नाहीत। अशा रीतीने एकंदरीत इथल्या नागरिकांना प्रचंड हालाकीत राहावं लागते। कोणी आजारी पडला तर त्यात इस्माला दवाखान्यात नेण्यासाठी मोटरसायकल पण जाता येत नाही, कारण इतकी बिकट अवस्था आहे। तरी शासनाने आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर रस्ता करून द्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यासाठी आमरण उपोषण मिरज तहसीलदार करायला लागेल। तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित रस्ता करून द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे।